बातमी आहे बुलढाणा जिल्ह्याची। देवगरजा शहरातील चिखली रोडवर असलेल्या बौद्ध समाज मंदिराच्या जागेवर दुसऱ्या समाजाच्या व्यक्तीला मिळालेली बांधकाम परवानगी तात्काळ रद्द करण्यात यावी यासाठी समस्त बौद्ध समाज बांधवांच्या वतीने चालू असलेल्या आमरण उपोषणाची अखेर दुसऱ्या दिवशी मुख्याधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर सांगता। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। प्रतिनिधी गजानन चोपडे यांनी दिलेल्या माहितीनुसार देवगरजा शहरातील चिखली रोड लगत असलेल्या नगर परिषदेच्या मालकीच्या जागेत स्थानिक मागासवर्गीय नागरिकांच्या सामाजिक सुविधेसाठी सन 1985 ते 86 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या आदेशान्वये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर वार्ड क्रमांक 2 चिखली रोड या ठिकाणी 66 बाय 66 चौरस फूट जागा उपलब्ध करून देऊन त्या जागेत समाज मंदिराचे बांधकाम नगर परिषदेने केलेले आहे। सदर जागा उपलब्ध करून देत असताना जागेची चतुर्सीमा ठरवून दिलेली होती, परंतु सदर जागे संदर्भात काही जणांनी खोटे दस्तावेज तयार करून सन 1998 मध्ये लक्ष्मण पिंपळे याच्या मालकी हक्क दाखवून त्याच्याकडून शफी शाह गप्पार शाह राणा देवगरजा यांनी ती जागा खरेदी केल्याचे दर्शवण्यात आले होते, परंतु लक्ष्मण पिंपळे हे सन 1998 पूर्वीच मयत झालेले आहेत। त्यानंतर शफी शाह गप्पार शाह यांनी सदर जागा त्यांचे भाऊ शाबीर शाह गप्पार शाह राणा देवगरजा यांना दिनांक 31/8/2019 रोजी खरेदी करून दिलेली होती। सदर वादाच्या जागेवर शाबीर शाह गप्पार शाह यांनी नगर परिषदेकडे बांधकाम परवानगी मागितली होती। सदर बांधकाम परवानगी तसेच जागा नोंदणीबाबत तत्कालीन मुख्याधिकारी यांच्याकडे आक्षेप घेऊन सदर नोंद रद्द करून त्यांना बांधकाम परवानगी देण्यात येऊ नये अशी विनंती समस्त बौद्ध समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली होती। सदर आक्षेप अर्ज सादर करताना शासनामार्फत सदर जागा देवगरजा नगर परिषदेला मिळाल्याचे सन 1985-86 पासूनचे लेखी पुरावे व दस्तावेज सोबत जोडलेले असल्याने मुख्याधिकारी यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून व प्रकरणात सादर झालेले शासकीय पुरावे व दस्तावेज याची तपासणी करून शाबीर शाह गप्पार शाह यांना या जागेवरील बांधकाम परवानगी नाकारण्यात आली होती, परंतु जागेची नोंद रद्द केलेली नव्हती। मुख्याधिकारी नगर परिषद देवगरजा यांना जागेची नोंद रद्द करण्याचे अधिकार असताना त्यांनी सदर जागेची नोंद रद्द न करता बौद्ध समाज बांधवांना दिवाणी न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला होता। वास्तविक सदर वादाची जागा ही नगर परिषदेच्या मालकीची असल्याने नगर परिषदेने स्थानिक स्तरावर नगर परिषद रेकॉर्डवरून सदर जागेची नोंद रद्द करण्यास पाहिजे होती, परंतु मुख्याधिकारी यांनी तसे केले नाही। यावरून तत्कालीन मुख्याधिकारी यांना नगर परिषदेच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यामध्ये कोणतेही स्वारस्य नसल्याचे दिसून आले। त्यानंतर याच प्रकरणात नगर परिषदेच्या मालकी हक्काच्या सदर जागेवर गैर अर्जदार शाबीर शाह गप्पार शाह राणा देवगरजा यांना बोगस नोंदीच्या आधारावर व प्रकरणाची संपूर्ण माहिती असताना नगर परिषदेने दिनांक 31/10/2025 रोजी बांधकाम परवानगी दिलेली असल्याने समस्त बौद्ध समाज बांधवांनी दिनांक 31/12/2025 व 26/2/2026 रोजी आक्षेप नोंदवत सदर बांधकाम परवानगी रद्द करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन मुख्याधिकारी यांना दिले होते, परंतु आतापर्यंत सदर अर्जावर कोणत्याही स्वरूपाची कारवाई करण्यात आलेली नसल्याने दिनांक 10 मार्च 2026 पासून सदर वादाच्या जागेवर समस्त बौद्ध समाज बांधव बेमुदत आमरण उपोषणात बसलेले होते। काल मुख्याधिकारी यांनी उपोषणकर्त्यांना भेट दिली, परंतु लिखित पत्र न दिल्याने उपोषण चालूच होते। आज दिनांक 11/3/2026 ला मुख्याधिकारी यांनी गैर अर्जदार शाबीर शाह गप्पार शाह यांना बांधकाम परवानगी नाकारत त्यांच्या खोट्या नोंदी रद्द करण्याचे लेखी पत्र दिल्याने उपोषणकर्त्यांना देवगरजा नगरीचे पोलीस स्टेशनचे ठाणेदार, शहराचे लोकप्रतिनिधी, समाजसेवक तसेच आजी माजी नगरसेवक, नामांकित वकील यांच्या हस्ते ज्यूस पाजून 2 दिवस चाललेल्या या आमरण उपोषणाची सांगता करण्यात आली। यावेळी तेथे असंख्य समाज बांधवांसोबत सर्व पत्रकारांची उपस्थिती बघायला मिळाली। आज 10 मार्च 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका समाज मंदिर या ठिकाणी बौद्ध समाजाच्या वतीने आमरण उपोषण या ठिकाणी करण्यात येत आहे। आमरण उपोषण करण्यापाठीमागचा उद्देश असा की हे समाज मंदिर या ठिकाणी 1986 साली बनलेलं आहे आणि हे बनत असताना नगरपालिकेने ते बनवलेलं आहे। त्यावेळेस बनत असताना संपूर्ण कारवाई पूर्ण करून जे काही डॉक्युमेंट लागत असतील, कागदपत्रे लागत असतील ते सर्व पूर्णत्वास नेऊन
शासनाकडून नगरपालिकेने ती जागा घेतलेली आहे आणि त्यानंतर या ठिकाणी 86मध्ये हे समाज मंदिर बनलं. परंतु समाज मंदिर बनल्याच्या नंतर 1998मध्ये या ठिकाणी शक्ती शहा यांनी खोटी दस्तऐवज नगरपालिकेकडे दाखल करून या ठिकाणी ही जागा उपलब्ध नसताना, कारण की मूळ जागा समाज मंदिराची या ठिकाणी 66x66 ही शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु या जागेमध्ये ही जागा कुठेही नसताना खोटे दस्तऐवज सादर करून ह्या जागेची खरेदी करून तशी नगरपालिकेला नोंद केलेली आहे आणि 1920मध्ये या जागेवर बांधकामाची परवानगीसुद्धा देण्यात आली होती. परंतु या ठिकाणी आम्ही समाज बांधवांनी त्यावेळी आक्षेप घेऊन शासनाने हे कशा प्रकारे प्राप्त करून घेतली ही जागा याचे दस्तऐवज सर्वच्या सर्व नगरपालिकेला सादर केले आणि तेव्हा तत्कालीन मुख्याधिकारी यांनी एक आदेश काढला की या ठिकाणी ही जागा उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात येणार नाही आणि तेव्हापासून तर आजपर्यंत ही जागा शासनाने काही मोजून ताब्यात घेतली नव्हती. परंतु 2025मध्ये पुन्हा तत्कालीन जे सध्याच्या विद्यमान जे मुख्याधिकारी आहेत यांनी पुन्हा 2025च्या 10व्या महिन्यामध्ये पुन्हा परवानगी दिलेली आहे आणि म्हणून ती परवानगी रद्द करून ही जागा नगरपालिकेने 66x66 मोजून घ्यावी आणि 66x66च्या जागेवर वॉल कंपाऊंड या ठिकाणी करण्यात यावं. कारण जेणेकरून या ठिकाणी बौद्ध समाज आणि चांभार समाज हे दोन्ही मागासवर्गीय समाज या समाज मंदिराच्या आजूबाजूला राहतात आणि त्यांचे जे काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील, धार्मिक कार्यक्रम असतील, ते कार्यक्रम या ठिकाणी सध्या जागा कमी असल्यामुळे होत नाहीत, कारण की अतिक्रमण झालेलं आहे. ते अतिक्रमण हटवून या ठिकाणी तेवढी जागा उपलब्ध करून देण्यात यावी याकरता समस्त बौद्ध बांधव या ठिकाणी आमरण उपोषण करत आहेत. तसेच या ठिकाणी बौद्ध समाजाचा 1976मध्ये लावलेला एक पंचशील ध्वजसुद्धा आहे. तर अशा प्रकारे या जागेला सामाजिक आणि धार्मिक अशा दोन्ही प्रकारचं महत्त्व या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून आमची शासनाला विनंती आहे की 66x66 जागा मोजून तिला वॉल कंपाऊंड करण्यात यावं, एवढी आमची या ठिकाणी मागणी आहे. सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय भीम. आज 10 मार्च 2026 रोजी या ठिकाणी बौद्ध समाज व इतर मागासवर्गीय समाजाच्या वतीने आमरण उपोषण हे सुरू करण्यात आलेलं आहे. आमरण उपोषण या करण्यामागचा हेतू हाच की विद्यमान मुख्याधिकारी अरुणजी मोकळ यांनी सदर जागा ही मागासवर्गीय समाजाची असतानाही गैरअर्जदार साबीर शाह यांनी या जागेसाठी बांधकाम परमिशन मागणी केलेली होती व या जागेचं कुठलेही जे पूर्ववत 1985 ते 1986च्या दरम्यानचे जे शासनाकडून बौद्ध समाज मागासवर्गीय समाजाला अलॉटमेंट झालेली जागा आहे त्याचे दस्तावेज तपासले नाही, त्याच्या चतुर्सीमा बघितल्या नाही व कुठल्याही शहानिशा न करता आर्थिक गैरव्यवहार करून सदर जागेच्या ठिकाणी त्यांना साबीर शाह या नावाने बांधकाम परमिशन दिलेली आहे. आमची समाजाच्या वतीने एवढीच विनंती करण्यात येते की ही सदर देण्यात आलेली बांधकाम परमिशन त्वरित रद्द करण्यात यावी व मागासवर्गीय समाजाला न्याय मिळावा अशी त्यांच्याकडून आम्हाला एक मागणी आहे किंवा त्यांनी ते सहकार्य करावं. अन्यथा आमच्या लक्षात यावं, आमच्या समज असा होत आहे की अरुण मोकळ हे एक तर बौद्ध समाज, मागासवर्गीय समाज व मुस्लिम समाज यांच्यामध्ये दोन गटामध्ये, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे व यात जर तेढ निर्माण झाले तर याला सर्वस्वी जबाबदार नगर प्रशासन विभाग अरुण मोकळ हे असतील व यानुसार जर आमच्या लोकांवर किंवा आमच्या समाजावर अन्याय झाला तर ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे अरुण मोकळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मी आपणास विनंती करत आहे. आज 10 मार्च 2026 आज देवघराच्या शहरामध्ये सकल बौद्ध समाजाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका इथे आमरण उपोषण सुरू आहे. कारण जी समाधीची जागा होती ती नगर परिषद यांनी बोगस बांधकाम परवाना या जागेसाठी दिलेला आहे. हा तात्काळ रद्द करून दोन समाजामध्ये होणारे तेढ थांबवावी हीच अरुण मोकळ सीओ यांना विनंती आहे. येऊनच नाही राहिले फोटो. फोटो काढणं चाललंय. दोन मिनिटं इधर भी आहे. बबनराव नाही गिलास सांग ना 1 2 4
आज या ठिकाणी उपोषणस्थळी नगर परिषदचे सीओ मुख्याधिकारी माननीय मुकुळ साहेब यांनी या ठिकाणी येऊन गावातील प्रतिष्ठित नागरिक व ज्येष्ठ नेते यांच्या समक्ष आम्हाला लेखी आश्वासन देण्यात आलेले आहे की सदर जागेचं बांधकाम परमिशन हे रद्द करण्यात येणार आहे आजच्या आज संध्याकाळपर्यंत आणि सदर जागेचं वॉल कंपाऊंड करणार आहे आणि जागेची मोजणी करून वॉल कंपाऊंड त्वरित करून देणार आहे. शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांना सर्वांना मानणारं हे गाव आणि या गावात शांततेनं एकोप्यानं सर्व धर्मसमभाव राखून वागणारी आमची सर्व जनता या ठिकाणी हे जे उपोषण होतं हे एका वृत्तीच्या विरोधात होतं की ज्या वृत्तीने 1986मध्ये या ठिकाणी जे आमच्या बौद्ध समाजाची जागा होती या समाजावर अतिक्रमण करून त्या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या नावावरती रजिस्ट्री केलेली होती आणि अनधिकृतरित्या या ठिकाणी बांधकाम परवाना घेतलेला. आज तो परवाना माननीय मुख्याधिकारी लोकसभेने रद्द केला आणि खऱ्या अर्थानं हा या ठिकाणी आमच्या बौद्ध जनतेचा विजय झाला. मला एकच म्हणायचं या ठिकाणी वाटेल की आमचा पूर्ण बौद्ध समाज असेल किंवा सगळी मंडळी असेल ही कोणते जाती धर्माच्या विरोधात नाही, परंतु असं जर कुठेही चुकीचं काम होत असेल, चुकीचं गैरकृत्य होत असेल तर त्या ठिकाणी आपण आवाज उठवणं निश्चितच गरजेचं आहे. आज आमचे नगरसेवक सन्मान्य अतिशय कासारे, आकाश कासारे, यश कासारे आणि त्यांची सर्व टीम विजय कासारेपासून सर्व आमची मंडळी या ठिकाणी उपोषणाला बसले. त्यांच्यासह 14 ते 15 लोकांनी या ठिकाणी उपोषण केलं आणि खऱ्या अर्थानं आज आम्हाला या ठिकाणी न्याय मिळाला. त्याबद्दल मी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सीओ साहेब आणि आमचे अर्थ आणि बांधकाम समितीचे सभापती सन्माननीय विष्णुभाऊ झोरे साहेब यांचासुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि खऱ्या अर्थानं इथून पुढे सुद्धा विळुबराजा जर शांतताप्रिय ठेवायचं असेल, गिरीसाहेब या ठिकाणी आहेत तर खरंच आपण ह्या चुकीच्या कृत्यांना या ठिकाणी आळा घातला पाहिजे एवढीच विनंती या ठिकाणी प्रशासनाला करतो.